श्रावण पुत्रदा एकादशी व्रत कथा. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, श्रावण शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रत अत्यंत पुण्यदायी मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने उपवास करून ही पवित्र कथा ऐकल्यास व्रत पूर्णत्वास जाते आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. तसेच या कथेचे श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञाइतके पुण्य मिळते असेही मानले जाते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने श्रावण पुत्रदा एकादशीची पवित्र कथा ऐकूया. श्रावण पुत्रदा एकादशी व्रत कथा. द्वापरयुगाच्या प्रारंभी महिष्मती नावाचे एक समृद्ध नगर होते. त्या नगरावर महिजित नावाचा धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजा राज्य करत होता. राजा आपल्या प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करत असे. राज्यात सर्वत्र सुख, शांती आणि समृद्धी होती. परंतु राजाच्या जीवनात एक मोठे दुःख होते. त्याला संतान नव्हती. पुत्र नसल्यामुळे त्याला राजवैभवही निरर्थक वाटत असे. त्याच्या मनात सतत एकच विचार असे की ज्याला संतान नाही त्याचे हे जग आणि परलोक दोन्ही अपूर्ण राहतात. पुत्रप्राप्तीसाठी राजाने अनेक यज्ञ, दानधर्म, पूजा अर्चा आणि विविध धार्मिक उपाय केले, तरीही त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. वृद्धत्व जवळ येऊ लागल्यावर राजाने आपल्या मंत्र्यांना, ब्राह्मणांना आणि प्रजेच्या प्रतिनिधींना राजसभेत बोलावले. राजा म्हणाला, हे प्रजाजनांनो, मी कधीही अन्यायाने धन कमावले नाही. देव, ब्राह्मण किंवा कोणाचाही हक्क हिरावून घेतलेला नाही. मी सदैव धर्माचे पालन केले आहे. माझ्या प्रजेचे पालन मी स्वतःच्या मुलांप्रमाणे केले आहे. अपराध्यांनाही न्यायाने शिक्षा दिली आहे. कोणावरही अन्याय किंवा द्वेष केलेला नाही. तरीही मला पुत्रप्राप्ती का झाली नाही? माझ्याकडून कोणते पाप झाले आहे? राजाचे दुःख ऐकून सर्वजण व्यथित झाले. राजाच्या कल्याणासाठी मंत्री, ब्राह्मण आणि प्रजेचे प्रतिनिधी जंगलात निघाले. अनेक ऋषीमुनींच्या आश्रमांना भेट दिल्यानंतर त्यांना महान तपस्वी, विद्वान आणि त्रिकालज्ञ लोमश ऋषींचे दर्शन झाले. सर्वांनी नम्रपणे त्यांना प्रणाम केला. लोमश ऋषींनी विचारले, तुम्ही सर्वजण येथे कोणत्या कारणाने आला आहात? तुमच्या मनातील शंका सांगा. शक्य तेवढी मदत मी अवश्य करीन. त्यावर सर्वांनी राजाची संपूर्ण व्यथा सांगितली आणि पुत्रप्राप्तीचा उपाय विचारला. हे ऐकून लोमश ऋषींनी ध्यानधारणा केली. योगदृष्टीने त्यांनी राजाचा पूर्वजन्म पाहिला. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि सांगितले, पूर्वजन्मी हा राजा एक अत्यंत गरीब वैश्य होता. तो व्यापारासाठी एका गावातून दुसऱ्या गावात फिरत असे. एकदा ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी तो 2 दिवसांपासून उपाशी आणि तहानलेला होता. दुपारच्या वेळी त्याला एक तलाव दिसला. तो पाणी पिण्यासाठी गेला. त्याच वेळी एक अत्यंत तहानलेली गाय आपल्या वासरासह त्या तलावावर पाणी पित होती. परंतु त्या वैश्याने स्वतःची तहान भागवण्यासाठी त्या गायीला बाजू हाकलले आणि स्वतः आधी पाणी पिले. या कृतीमुळे त्याला गोमातेचा अपमान केल्याचे पाप लागले. मात्र योगायोगाने त्याने एकादशीचा उपवास केला होता. त्या पुण्याच्या प्रभावाने पुढील जन्मात त्याला राजा होण्याचे भाग्य मिळाले. पण गायीला पाणी पिण्यापासून रोखल्याच्या पापामुळे या जन्मात त्याला पुत्रप्राप्तीचा आनंद मिळाला नाही. हे ऐकून सर्वांनी विनम्रपणे विचारले, हे ऋषीवर्य, या पापाचे प्रायश्चित काय आहे? तेव्हा लोमश ऋषी म्हणाले, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रत श्रद्धेने करा. रात्रभर भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण आणि जागरण करा. त्यानंतर त्या व्रताचे सर्व पुण्य राजा महिजित यांना अर्पण करा. या पुण्याच्या
प्रभावाने त्यांचे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल आणि त्यांना पुत्रप्राप्ती होईल. सर्वांनी ऋषींच्या सांगण्यानुसार श्रावण शुक्ल पुत्रदा एकादशीचे व्रत केले. रात्रभर जागरण करून श्रीहरीचे भजन, कीर्तन आणि नामस्मरण केले. दुसऱ्या दिवशी द्वादशीला त्यांनी त्या व्रताचे सर्व पुण्य राजा महिजित यांना अर्पण केले. त्या पुण्याच्या प्रभावाने काही काळातच राणीने गर्भधारणा केली. योग्य वेळी तिने एका तेजस्वी, गुणवान आणि पराक्रमी पुत्राला जन्म दिला. अशा प्रकारे राजा महिजित यांचे दुःख दूर झाले आणि संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तेव्हापासून या पवित्र एकादशीला पुत्रदा एकादशी असे नाव प्राप्त झाले. धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी श्रद्धा, भक्ती आणि नियमपूर्वक हे व्रत करतो, कथा ऐकतो किंवा वाचतो, त्याच्यावर भगवान श्री विष्णूंची कृपा राहते. त्याला सुख, समृद्धी, संतती संबंधी मंगलकामना आणि जीवनात पुण्याची प्राप्ती होते असे मानले जाते. जय श्री हरी. मित्रांनो, ही होती श्रावण पुत्रदा एकादशीची पवित्र कथा. भगवान श्री हरी विष्णूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. तुमच्या सर्व शुभ मनोकामना पूर्ण होत आणि जीवनात सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो हीच श्रीहरी चरणी प्रार्थना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक कथा, व्रत, पूजा, आरत्या आणि भक्तिमय माहितींसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये भक्तिभावाने लिहा जय श्री हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. पुन्हा भेटूया एका नव्या धार्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसह. जय श्री हरी. धन्यवाद.